नमस्कार. गुढीपाडवा म्हटलं की गुढी, पुरणपोळी आणि पारंपरिक साखरगाठी आठवतात. पण तुम्हाला माहीत आहे का, घरी अगदी सोप्या पद्धतीने सुंदर साखरगाठी बनवता येतात. आज मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पारंपरिक साखरगाठी बनवून दाखवणार आहे. गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपल्या संस्कृतीत गुढीपाडवाला साखरगाठी बांधण्याची खूप जुनी परंपरा आहे. या गाठी शुभ मानल्या जातात आणि प्रसाद म्हणून वाटल्या जातात. आता यासाठी साहित्य लागणार आहे 1 कप साखर, तेवढंच त्याच प्रमाणात पाणी, दोरा, थोडीशी 2 चमचे दूध, एवढेच साहित्य यासाठी लागणार आहे. अगदी सोपी कृती आहे, तर चला आपण स्टेप बाय स्टेप बघूया. एका फ्राय पॅनमध्ये मी साखर आणि तेवढ्याच अंदाजे पाणी घेतलेलं आहे आणि ते मंद आचेवरती अगोदर गरम करून घेत आहे. साखर पूर्ण विरघळेपर्यंत त्याला हलवत राहायचं आहे. आता पाक थोडासा थंड होऊन त्यामध्ये 2 चमचे आपल्याला दूध टाकून घ्यायचे आणि ते देखील व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. व्यवस्थित त्याला बुडबुडे यायला सुरुवात झाली म्हणजे आपली पाक मस्त घटसर असा झालेला आहे. तुम्ही याचा पाक हाताच्या साहाय्याने किंवा पाण्यामध्ये टाकून देखील बघू शकता. पण व्यवस्थित आता हा पाक रेडी झालेला आहे. आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची. अगदी सोप्या पद्धतीने हाताला चटके लागू नये, हातावरती गोळा घेऊन करू नये यासाठी मी आप्याचं एक भांडं घेतलेलं आहे. त्याला तूप लावून हाताच्या साहाय्याने व्यवस्थित ग्रीस करून घेतले म्हणजे ते व्यवस्थित चारी बाजूला तूप मिक्स होईल. त्यानंतर व्यवस्थित तूप लावून घेतल्याच्या नंतर एक दोरा मी पाण्यात भिजवून घेतलेला आहे. आपण साखरगाठीच्या साईजचा एक दोरा घ्यायचा आणि तो पाण्यामध्ये भिजवून नंतर हे आप्याच्या भांड्यावरती व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आपल्याला. व्यवस्थित दोरा मी सेट करून घेते एक एक आप्याच्या याच्यामध्ये. बोटाच्या साहाय्याने व्यवस्थित मी याला आप्यांच्या भांड्यात प्रेस करून घेते जेणेकरून खाली चिकटलं जाईल आणि आपण जे साखरेचं पाक लावणार आहे ते व्यवस्थित याला लागलं जाईल. तर अशा प्रकारे मी व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे. आपलं साखरेचं पाक देखील रेडी झालेलं आहे. ते आता ह्यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला आप्याच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर हे मी एक एक करून व्यवस्थित जेव्हा गरम असतं तेव्हाच आपल्याला सेट करायला ह्याला ठेवून द्यायचं आहे. तर मी सर्व खणांमध्ये मी हे साखरेचं पाक आपल्या साखरगाठी करण्यासाठी ठेवत आहे. तर ही अगदी सोपी रेसिपी आहे. साखरगाठी ह्या घरच्या घरीच तुम्ही बनवून गुढीपाडव्याला गुढीला तुम्ही प्रसाद म्हणून देखील देऊ शकता. तर कशी वाटली माझी रेसिपी मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. अगदी सोपी रेसिपी आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच मस्त मस्त सोप्या युनिक रेसिपी मी नक्की तुमच्यासाठी शेअर करत राहील आणि लाईक देखील करा. आणि ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये देखील सांगा. तर व्यवस्थित मी ह्या साखरगाठी सेट करण्यासाठी ठेवून दिलेल्या. ह्यावरती मी कमीत कमी 20 ते 30 मिनटं झाकण ठेवून याला सेट करण्यासाठी ठेवून दिले होते साईडला. आता तुम्ही बघू शकता मस्त हे सेट झालेले आहेत आणि दोऱ्याच्या साहाय्याने अलगद याला तुम्ही वर खेचून साखरगाठी काढू शकता.
ह्या साखरगाठीला बरेच अशी नावं आहेत. तुमच्याच साखरगाठीला काय म्हणतात हे देखील मला कमेंट्समध्ये कळवा. तर मी अशा एक एक पद्धतीने व्यवस्थित सर्व काढून घेतलेले आहेत आणि आपल्या पारंपरिक साखरगाठी तयार झालेल्या आहेत. तर नक्कीच सगळ्या रेसिपी बघा आणि कशा वाटल्या नक्की कमेंट्समध्ये कळवा. या साखरगाठी गुढीला बांधल्या जातात आणि प्रसाद म्हणून वाटल्या जातात. गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात आणि गोड गाठी म्हणजे गोड आयुष्याची सुरुवात. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियासोबत शेअर करा. तुम्ही गुढीपाडव्याला कोणती स्पेशल डिश बनवता हे देखील मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. तर धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन पारंपरिक रेसिपीसह. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.